उर्मिला स्वयंपाकघरात आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज मला बनवायची आहे पनीरची भाजी. पनीरची भाजी बनवण्याकरिता मी पाव किलोचे असे 2 पाकिटं घेतलेले आहेत. अर्धा किलो पनीर आहे. हे असे कैंचीच्या मदतीनं कट करून घेतलेत आणि ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार मी हलकेसे. दोन्ही पण घेणार आणि धुणार मी हे पाकिटं असे. आणि धुताने दोन्ही धुतलेत. आता चाकूनं कापणार आहे मी. याला छोटे छोटे पीसेस करून घेणार आहे मी. चाकूला असे धुतल्याने चाकूला चिटकत पण नाही. तर आता हे छोटे छोटे पीसेस करून घेते. मोठे मोठेच करणार आहे मी. असे प्लेटमध्ये काढून घेतले आहे. आता पॅनमध्ये तेल टाकले मी. गॅस चालू करून घेतलेला आहे. तेल गरम होऊ द्यायचं चांगलं. गरम झाल्यावर हे पनीरचे पीसेस टाकून द्यायचे मधामध्ये. गरम झाल्यावर टाकलेत आता हे. आणि मग आता ह्याला चांगलं ह्याचं कच्चं पनीरचं जाऊस तर चांगलं भाजायचं. ह्याला चांगलं असं कच्चं भाजायचं नाही. असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं चांगलं. हे कांदा, टमाटर, हे सोप, लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मी. 2 कांदे, 2 टमाटे. आता हे भाजून घ्यायचे. कांदे हे 2 घेतलेले भाजून घेतले. तर चांगले भाजू द्यायचे ह्याला पण खरपूस चांगले कांदे भाजल्यानंतर 1.5 चमचा सोप घेतलेली आहे मी. सोप टाकायचे आता ह्याच्यामध्ये. सोप टाकल्यावर लाल मिरच्या वाळल्या ते पण टाकून द्यायच्या. 2 पण मिरच्या टाकू शकता तुम्ही. मी 4 टाकल्यात. आता हे 2 टमाटे चिरलेले ह्याला पण चांगलं फ्राय होऊ द्यायचं चांगलं. फ्राय झाल्यावर हे सगळं प्लेटमध्ये काढून घ्यायचं. थंड झाल्याच्यानंतर आता हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. हे थंड झाल्याच्यानंतर असंच काढून घेऊन मी आता मिक्सर लावत आहे. आता हे पेस्ट करून घेणार मी. पेस्ट करून घेतल्याच्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता हे कांदा टमाट्याचं पेस्ट, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा हळद आणि हे लसूण कुटून घ्यायचा. लसूण आणि सुहाना पनीर मसाला. तिखट जास्त घेतलेला आहे. तिखट आवडते मला तर तिखट घेतलेलं आहे मी 1.5 चमचा. हे लसूण करपूस भाजलेला चांगला आहे तेलामध्ये. ह्याच्यामध्ये सगळं मसाला टाकायचा. ह्याच्यामध्ये असा प्लेटमध्ये मसाला काढून घेतला ना, लसूण ते करपत नाही. पटकन एकदाच टाकून देत आहे ह्याच्यामध्ये. असं फ्राय करायचा चांगला सगळा मसाला एकजीव करायचा. आता हे असं चांगलं ह्याच्यामध्ये चांगलं भाजल्याच्यानंतर चांगला भाजू द्यायचा. आणि मग हे टाकायचं कोथिंबीर, कढीपत्ता टाकून द्यायचा ह्याच्यामध्ये. हे पण चांगलं फ्राय करायचं. आणि आता हे चांगलं फ्राय व्हायले. आता हे करपू नये म्हणून थोडं पाणी टाकून आपण खालीवरी करत राहायचं भाजीला. ह्या मसाल्याला ह्या असं भाजून थोडं पाणी टाकायचं मधामध्ये. थोडं असं पाणी टाकून आता ह्याला आणखीन एकजीव होऊ द्यायचा मसाल्याचा चांगला. चांगलं चटचट होऊ द्यायचा मसाला एकजीव. पुन्हा आता हे घेतलेलं आता हे पनीर घेतलेलं ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. आता तळलेले असे पनीर पण आता हे खालीवरी करून घेणार आहे मी. आता खालीवरी करून घेऊन जास्त शिजवायची काही गरज नाही पनीरला. आता ह्या का तर चांगले भाजले. त्याचं कच्चं पण निघून गेलेलं आहे सगळं. अशा प्रकारे मी भाजी बनवलेली आहे. आवडली तर लाईक करत जा. अशी भाजी केलेली आहे मी पनीरची. टेस्टी भाजी आणि भात चपाती घेतलेला आहे. आता जेवण करणार मी. या जेवायला.